आपण भोकर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणार आहोत. त्यात तुम्हाला राजकारणाचा कोणताच अनुभव नसताना मतदारसंघात कशा पद्धतीने आपण विकास कामे करणार? नमस्कार, माझे नाव दामिनी दादाराव ढगे. मी भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मला राजकारणामध्ये कोणताही अनुभव नाहीये आणि पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम करतात ते नवीनच असतात. जसं जसं ते कार्य करत जाणार तसं त्यांचा अनुभव वाढत जातो आणि मी पण मतदारसंघामध्ये जेव्हा कार्य करणार तेव्हा माझा पण अनुभव वाढणार. आणि माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यामुळे मतदारसंघातील विकासाची कामे असतील तर त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. जसं की आपण बघू शकतो, सिव्हिल इंजिनिअरिंग मधून आपण रस्ते बांधकाम, बिल्डिंगचे बांधकाम, शाळा असू द्या किंवा पाणी टाकीचे बांधकाम असतील तर ते आपण करू शकतो. त्यामुळे मतदारसंघातील लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. आगामी काळात तुम्हाला पक्षाने तिकीट दिले तर स्वतः पक्षातील जे विकास कामासाठी स्वतः निर्णय घेणार की तुमच्या वडिलांना विचारून आपण निर्णय घेणार आहात? नाही, मी आगामी काळात जर मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले आणि जर मी निवडून आले, आमदार झाले तर मी माझे निर्णय स्वतःच घेणार. जसं की माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी एक उच्च शिक्षित आहे, त्यामुळं मी मतदारसंघातील विकासाची कामं आहेत स्वतः करू शकेल. त्यामुळे मी स्वतः सक्षम आहे आणि जर मला अडचणच असेल तर मी मतदारसंघातील बंधूंना विचारून त्यांची राय घेऊन मी तेथील कामे करू शकेल. त्यामुळे मतदारसंघातील विकासामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आपण विकास कामे करत असताना पुढील काळात तुम्ही तुमच्या वडिलांना विचारात घेत काम नाही केलात तर तुमचे वडील नाराज तर होणार नाहीत? नाही, वडील माझे पप्पा बिलकुल नाराज होणार नाहीत. कारण पप्पाची अशी शिकवण आहे की तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असो. त्यांनी आजपर्यंत माझं जे शैक्षणिक क्षेत्र आहे किंवा कोणतेही क्षेत्र असो, त्यांनी आजपर्यंत आम्हाला स्वतः निर्णय घ्यायला सांगितले. त्यामुळं ते कोणत्याही याच्यामध्ये नाराज होणार नाही. आणि जर मतदारसंघातील लोकांच्या विकासामध्ये जर कोणती अडचण असेल, एखाद्या गोष्टीवर अडचण असेल तर जसं की माझे पप्पा तुम्हाला माहीतच आहे, गावचे सरपंच असल्यामुळे त्यांना राजकारणाचा अनुभव आहे. म्हणून मी त्यांना काही अडचण असेल तर त्यांच्यासोबत विचार विनिमय करेल आणि त्यांचे मार्गदर्शन घेईल. परंतु जो मतदारसंघातील विकासाचा निर्णय असेल तो माझा स्वतःचा असेल. धन्यवाद.